नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. आज मी बनवते मेथीचे लाडू. मेथीचे लाडू बनवण्यासाठी मी हे सगळं साहित्य घेतलंय, ते सगळं या एका वाटीने मोजून घेतलंय आणि त्याच्याच प्रमाणामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर या वाटीच्या प्रमाणामध्ये 1.5 वाटी हे खोबरं घेतलंय, अर्धी वाटी बदाम घेतले, अर्धी वाटी काजू घेतले, अर्धी वाटी सगळे मिक्स बिया पिस्ता वगैरे सगळं अर्धी वाटी घेतलंय, अर्धी वाटी मखाने घेतले, अर्धी वाटी डिंक घेतलाय, पाऊण वाटी खारीक पावडर घेतली आहे, त्याचबरोबर 1 वाटी तूप लागणार आहे आणि 2.5 वाटी गुळ घेतलाय. ही एक पूर्ण फुल भरून वाटी जी आहे ती गव्हाचं पीठ घेतलंय. त्याच्यानंतर हे जे आहे हे मेथीचं पीठ आणि तूप. तर ही प्रोसेस आपल्याला 3 ते 4 दिवस आधी करावी लागते. मेथी थोडीशी गरम करून मिक्सरला दळून घ्यायची, थोडीशी चरचरीत केली तरी चालते. आणि ती दळल्याच्या नंतर अर्धी वाटी तूप मेल्ट करून त्याच्यामध्ये ती मेथी भिजत घालायची. आपल्याला ती मेथी पाव वाटी घ्यायची, पाव वाटी मेथी बारीक करून तुपामध्ये भिजत घालायची. ही प्रोसेस आपल्याला 3 ते 4 दिवस आधी करून ठेवायची आणि मग 3 ते 4 दिवसाच्या नंतर आपल्याला लाडू बनवायला घ्यायचे. सगळं साहित्य भाजून घेण्यासाठी मी एक जाड बुडाची कढई घेतली आहे आणि त्याच्यामध्ये आपण जे तूप घेतलंय त्यातलं 1 चमचा तूप टाकून सगळं साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर पहिले बदाम भाजून घेतले तुपामध्ये आणि असे टम्म फुगेपर्यंत भाजून घ्यायचे. त्याच्यानंतर काजू पण 1 ते 2 मिनिटं परतायची आहे. त्याच्यानंतर खोबरं चांगलं लालसर होईपर्यंत परतायचं आहे, जास्त काळं होऊ नये द्यायचं, नाही तर मग त्याचं चव वेगळी लागते. त्याच्यानंतर आपण जो डिंक घेतलाय तो तुपामध्ये थोडा थोडा तळून घ्यायचा आहे, एकदमच टाकून नाही द्यायचा, नाहीतर कुठे कडक राहून जातो, तर तो लाडूमध्ये कडक लागतो दाताखाली. म्हणून थोडा थोडा करून सगळा डिंक तळून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर गव्हाचं पीठ सुद्धा तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे. तर थोडंसं 2 चमचे तूप टाकून गव्हाचं पीठ 1 ते 2 मिनिटं भाजून घ्यायचं. त्याच्यानंतर आपण जी मेथी तुपामध्ये भिजवली होती, तर ते मेथीचं पीठ आणि ते तूप हे मिश्रण सुद्धा त्याच्यामध्ये एकत्र करून चांगलं भाजून घ्यायचं आहे. खरपूस मध्यम आचेवरती भाजून घ्यायचं आहे. ते तूप मेल्ट झाल्यानंतर छान असं बेसनाच्या लाडू सारखं वाटतं भाजताना. हे सगळं भाजून घेतलेलं मी वेगळं वेगळं काढून घेतले. ते सगळे ड्रायफ्रुट्स एका प्लेटमध्ये काढून घेतले, खोबरं एका प्लेटमध्ये काढून घेतलं, डिंक एका प्लेटमध्ये काढून घेतलंय. त्याच्यानंतर हे जे पीठ भाजलेत आपण, खारीकची पावडर आणि गव्हाचं पीठ आणि मेथीचं पीठ, हे एका पसरट भांड्यामध्ये काढून घेतलंय. आता आपल्याला हे सगळं मिक्सरला बारीक करून घ्यायचंय. तर ते एक करून ठेवू आपण बारीक, आणि सगळं बारीक केल्याच्या नंतर या पसरट भांड्यामध्ये आपण सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घेताना मी सगळ्यात पहिले डिंक बारीक करणार आहे. आणि एकदम बारीक नाही करायचा आहे, तो असं क्रंची लागण्यासाठी थोडंसं असं दाणेदार ठेवायचं आहे. तर फक्त पल्स मोडवरती फिरवायचं आहे डिंक बारीक करताना. त्याच्यानंतर आपण बारीक करून घेऊ आता खोबरं. त्याच्यानंतर आपण हे मखाने बारीक करून घेऊ आता. आणि आता शेवटी सगळ्यात आपल्याला ड्रायफ्रूट बारीक करून घ्यायचे. ते ड्रायफ्रूट बारीक करून घेतलेत आणि थोडेसे असे जाडसरच बारीक करून घेतले, एकदम बारीक नाही केले. तर हा गूळ आहे मी किसूनच घेतलाय, त्यामुळे एकदम बारीकच आहे म्हणून डायरेक्ट टाकते आहे. हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स व्हायला पाहिजे, म्हणून आपण याला परत एकदा मिक्सरमध्ये फिरवून घेऊ. अगदी जास्त फिरवायचं नाही आहे, फक्त मिक्स होण्यापुरता पल्स मोडवर फिरवलं तरी चालेल. हे असं एका साईडला करून घेऊ, म्हणजे याच्यातच आपल्याला एका साईडला हे टाकता येईल, जास्त भांडी भरणार नाही. तर हे बघा, हे अशा प्रकारचं मी मिक्स करून घेतलंय. आता ही दुसरी बॅच पण अशी दळून घेऊ. हे मिक्सरला फिरवून घेतलंय मी. तर आता त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 2 चमचे सुंठ पावडर, 1 चमचा वेलची पावडर, त्याच्यानंतर आपण जे हे ड्रायफ्रुट्स बारीक केलेले होते ते ड्रायफ्रुट्स, त्याच्यानंतर हा जो डिंक आपण बारीक केला आहे तो. तर मला थोडासा क्रंची आवडतो म्हणून मी नंतर टाकते. आता आपल्याला हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे मस्त. तर दोघं हातांच्या साह्याने सगळं मिश्रण अगदी एकसारखं करून घ्यायचं आहे. आणि अगदी शेवटचा लाडू वळेपर्यंत सुद्धा मिश्रण जरी थंड झालं तरी आपल्याला मस्त असे सगळे लाडू वळता येतात. अजिबात लाडू तुटत नाही, म्हणजे मिश्रण थंड झालं तरी पण आपल्याला लाडू वळायला काही त्रास होत नाही. तुम्ही एकटे असाल तरी हे लाडू करू शकतात आणि लहान मुलं सुद्धा खाऊ शकतील असे लाडू होतात. हे मेथी जरी भाजून बारीक केली तरी कडवट होत नाही. थोडासा मेथीचा गुणधर्म हा त्याच्यात येणारच आहे. तर नक्की असे लाडू करून बघा. चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.